श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण पांडू आणि कुंती यांच्यामधील संवाद वाचत होतो आणि पांडूने कुंतीला धर्माचे आवाहन करण्याची अनुज्ञा दिली. इथपर्यंत आपण गोष्ट वाचली. आता पुढे आपण पांडवांचा जन्म कसा झाला हे याची गोष्ट वाचूया. वैशंपायन म्हणाले, गांधारी गर्भवती झाल्यावर 1 संवत्सर लोटल्यानंतर गर्भधारणेसाठी कुंतीने शाश्वत धर्माचे म्हणजे यमधर्माचे आवाहन केले. तिने यमधर्माला सत्वर बली अर्पण केला आणि पूर्वी दुर्वास ऋषींनी जो मंत्र दिला होता त्या मंत्राचा तिने विधीपूर्वक जप केला. तिने उच्चारलेल्या मंत्रांच्या सामर्थ्याने साक्षात यमधर्म सूर्यासमान तेजस्वी असलेल्या विमानात बसून कुंती ज्या ठिकाणी जप करीत बसली होती त्या ठिकाणी आला आणि स्मित करून तो तिला म्हणाला, कुंती, मी तुला काय देऊ ते सांग. तिनेही उलट स्मित केले आणि म्हणाली, मला आपल्यापासून पुत्र हवा. असे ती त्याला म्हणाली. योग बलाने मूर्त म्हणजे देहधारी झालेल्या यमधर्माबरोबर कुंतीचा समागम झाला आणि प्राणीमात्राच्या हिताला जपणारा पुत्र तिला प्राप्त झाला. हा पुत्र जन्माला येताच आकाशवाणी झाली. हा पुत्र पुरुष श्रेष्ठ ठरेल, धर्मशिलामध्ये श्रेष्ठ ठरेल, पराक्रमी होईल, सत्यवचनी होईल आणि पृथ्वीचा राजा होईल. पांडूचा हा पहिला पुत्र युधिष्ठिर या नावाने विख्यात होईल. राजा म्हणून त्याचा फार मोठा लौकिक होईल. त्रिभुवनात त्याची कीर्ती पसरेल. तो अपार कीर्ती मिळविल. दैदिप्यमान तेजाने तो युक्त होईल आणि सदाचार संपन्न होईल. अशा प्रकारचा धर्मशील पुत्र प्राप्त झाल्यावर पांडू कुंतीला पुन्हा म्हणाला, क्षत्रियाचे सारे मोठेपण त्याच्या सामर्थ्यात सामावलेले असते, म्हणून महासमर्थ पुत्र तू देवाकडून मागून घे. पांडू असे म्हणाल्यावर कुंतीने वायूचेच आवाहन केले. वायू मृगावर आरूढ होऊन क्षणार्धात कुंतीकडे आला आणि तिला म्हणाला, कुंती, आज माझ्याकडून तुला काय पाहिजे? तुझ्या मनात असेल ते मोकळेपणाने सांग. यावर कुंती लाजून किंचित हसली आणि वायूला म्हणाली, देवाधिदेवा, सर्वांचा गर्व उतरविणारा धिप्पाड शरीराचा बलवान पुत्र आपणापासून मला हवा. आणि वायूपासून कुंतीला महाबाहू अतुल पराक्रमी भीम नावाचा पुत्र झाला. अतुल सामर्थ्यशाली भीमाचा जन्म होताच आकाशवाणी झाली, जगातल्या सर्व सामर्थ्यशाली पुरुषांमध्ये हा श्रेष्ठ होईल. वृकोदर भीम जन्माला येताच एक अघटित घटना घडली. तो आपल्या आईच्या मांडीवर निजलेला असता एकाएकी मांडीवरून खाली पडला आणि ज्या शिळेवर तो पडला त्या शिळेचा चक्काचूर झाला. कुंती भीमाला मांडीवर घेऊन बसली असता अचानक तिला वाघाची आरोळी ऐकू आली. त्याच्याबरोबर ती विलक्षण घाबरली आणि उठून उभी राहिली. या गडबडीत तिच्या मांडीवर झोपलेला भीम निष्ठून खाली पडला हे तिच्या ध्यानातही आले नाही. तो खाली शिळेवर पडला, पण त्याचे शरीर वज्राप्रमाणे मजबूत असल्यामुळे त्याच्या आघाताने त्या शिळेचाच शतशः तुकडे झाले. शिळेचा चुराडा झालेला दिसताच पांडूला परम आश्चर्य वाटले. हे भरत सत्तमा जन्मेजया, ज्या दिवशी भीमाचा जन्म झाला त्याच दिवशी दुर्योधनाचाही जन्म झाला. वृकोदर भीमाचा जन्म झाल्यावर पांडूच्या मनात पुन्हा दुसरा विचार घोळू लागला. सर्व जगामध्ये श्रेष्ठ असलेला आणखी एक गुणसंपन्न पुत्र असावा असे मला वाटते. हा पुत्र कसा होईल? दैव आणि पुरुषाने केलेला प्रयत्न
या दोहोंच्या बळावर हे जग आधारलेले आहे. माणसाने जर योग्य समयी प्रयत्न केले तरच त्याला दैवाची जोड लाभते. इंद्र हा देवांचा राजा आहे हे मला माहीत आहे. त्याचे सामर्थ्य अलौकिक आहे आणि त्याचा उत्साहही अपरिमित आहे. त्याचे तेज अद्वितीय असून तो महापराक्रमी आहे. अशा इंद्राला प्रसन्न करून घेऊन त्याच्यापासून मी पुत्राची प्राप्ती करून घेईन. तो जो पुत्र मला देईल तो अखिल विश्वात श्रेष्ठ ठरेल यात शंकाच नाही. संग्रामामध्ये तो मानवांचा तर पराभव करीलच, पण अतिमानुष्य सामर्थ्य असलेल्या देवांचाही तो पराभव करील. असा लोकोत्तर पुत्र मिळावा म्हणून मी काया वाचा मने करून घोर तपश्चर्या करीन. नंतर पांडूने महर्षींबरोबर विचार विनिमय केला आणि 1 संवत्सरपर्यंत चालणाऱ्या व्रताचे आचरण करण्याचा त्याने कुंतीला आदेश दिला आणि तो स्वतः एका पायावर उभा राहून चित्ताची आत्यंतिक एकाग्रता करून देवराज इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी उग्र तपश्चर्या करू लागला. सूर्य उगवल्यापासून अगदी सूर्यास्तापर्यंत त्याची अशी खडतर तपश्चर्या चालू असे आणि दीर्घकाळ अशी तपश्चर्या केल्यावर इंद्र त्याच्याकडे आला. इंद्र म्हणाला, ब्राह्मणांचे, धेनूंचे व मित्रांचे कल्याण करणारा, दुष्ट लोकांना शोक करावयास लावणारा, सर्व बांधवांना आनंद देणारा असा 3ही लोकांमध्ये विख्यात असलेला पुत्र मी तुला देणार आहे. हा तुझा पुत्र सर्व शत्रूंचे निर्दालन करील. महात्मा इंद्र असे बोलल्यावर त्याचे ते बोलणे मनात ठेवून धर्मात्मा पांडू कुंतीला म्हणाला, हे कल्याणी, तुझ्या अभ्युदयाचा काळ आलेला आहे. देवराज इंद्र आपल्यावर प्रसन्न झाला आहे. आपल्याला जसा पुत्र असावा असे तुला वाटत आहे तसाच पुत्र त्याच्या प्रसादाने तुला प्राप्त होईल. अतिमानुष्य कृत्ये करणारा, यशवंत, शत्रुघ्न, नीतिमान, महात्मा, आदित्यासमान तेजस्वी, अजिंक्य, क्रियावान, अतिशय अद्भुत दिसणारा आणि क्षत्रियांच्या ठायी असलेल्या लोकविलक्षण तेजाने केवळ निधानच असलेला असा पुत्र प्राप्त करून घे. हे शुचिष्मते, देवेंद्राचा प्रसाद आपल्याला प्राप्त झाला आहे, त्याचे तू आवाहन कर. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.